जर मी तुम्हाला सांगितलं हा तुमचा मास्टर बेडरूम असणार आहे आणि हा फक्त 3 BHK साठी नाही तर 2 BHK मध्येही आपल्याला बाथटब देत आहोत, त्यासोबत इतका स्पेशियस बेडरूम जो आपण आता पाहताय क्वीन साईजमध्ये वॉर्डरोब पण आहे. नमस्कार, मी कीर्तिक सादडे KS प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत करत आहे. जसं आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये वर्तकनगर लोकेशनला, जिथनं इथे पोखरण नंबर 1 रोड आहे देवदयानगर, आणि इथून आपला रोड जो जात आहे आपला आहे उपवन लेक जवळचा. तर जसं हा एंट्रन्स आपण पाहता फ्लॅटचा, सेफ्टी डोर आहे, छानसे लॉकिंग सिस्टम आहे, डिजिटल लॉकिंग सिस्टम दिलेली आहे. आता आपण हा स्पेशियस लिव्हिंग रूम पाहू शकता, आणि फक्त स्पेशियस नाही तर हाईटही 11 फूट ही सीलिंग हाईट दिलेली आहे. आणि इतका स्पेशियस जसं डायनिंग एरियाचा जो कार्पेट असणार आहे जो फ्लॅट आहे 1293 स्क्वेअर फीटचा, म्हणजे हा बेसिक 3 BHK आहे. तर स्पेस कसा असू शकतो आणि व्ह्यू जो आहे तर तो सुंदरसा आपल्याला उपवनचा व्ह्यू आहे. ग्रीनरी पूर्ण माउंटेन फ्लॅट जो असतो तर माउंटेन फेसिंग ही बाल्कनी आहे, आपली बेसिक बाल्कनी प्रत्येक रूममध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर इतका स्पेशियस हा लिव्हिंग रूम, इतके छान हाईट असल्यामुळे ॲम्बिएंट लाईट तुम्ही लाईटिंग इथे छान फॉल सिलिंग करू शकता. डायनिंग एरियात आपण पाहताय तर डायनिंग एरियाचा स्पेसही खूप छान आहे. तर इथे इझिली 6 टेबल जो आपण 6 जणांचा म्हणू शकतो, 6 ते 8चा डायनिंग एरिया तुम्ही बनवू शकता. त्यानंतर हा किचन जो आहे हा ओपन कॉन्सेप्ट आता दिसतो आहे. ॲक्च्युअलमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही क्लोजही करू शकता, ऑप्शन डोअरचाही आहे. बाहेर येतो, साईज आहे चांगली, 2 प्लॅटफॉर्म आहेत, पॅरेलल प्लॅटफॉर्म आपल्याला. त्यानंतर इथे सर्व्हिस डक्ट आहे, डक्टच्या बाहेरही सुंदरसा हा उजेड असणार आहे. आणि सांगायचं सर्वांना आवर्जून जे आहे, यामध्ये रेड ब्रिकमध्ये हा कन्स्ट्रक्शन आहे आणि या बिल्डिंगमध्ये तर फुल ऑन ॲम्युनिटीज आहेत. ह्याचं मी मशीनचं तुम्हाला नंतर सांगतो. हा कॉमन टॉयलेट आपण बघूया. तर कॉमन टॉयलेटलाही चांगला टायलिंग, प्रॉपर फुल टायलिंग केलेली आहे आणि यांचे बरेचसे प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत, डिलिवर्ड आहेत. आता या बिल्डिंगची जी पोझिशन आहे ती येत्या 2026 डिसेंबरपर्यंत आपण पोझिशन आहे. बट ॲक्च्युअल जो मी साईडवर याल तर नक्की तुम्हाला कळेल की खूप लवकर आहे. कन्स्ट्रक्शनही खूप सुंदर आणि ए ग्रेड क्वालिटीमध्ये आहे, ए ग्रेड बिल्डर आहे डेव्हलपर. त्यानंतर हा मास्टर बेडरूमचा फर्स्ट टॉयलेट. तर हा 3 BHK फ्लॅट आहे, तर इथे तुम्ही टॉयलेट बघू शकता. मास्टर बेडरूम, प्रत्येक बेडरूमला तुम्हाला टॉयलेट आहे. फ्लॅट स्पेशियस असणार तर एरियाही स्पेशियस असणार आहेच. सुंदरसा फॉल्स लाईट हाईट दिलेली आहे. जसं सर्वांना आज घरामध्ये खूप कमी ठिकाणी डेव्हलपर आपल्याला 11 फीट हाईट देतो, तर हा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे या बिल्डिंगचा, या फ्लॅटचा. इथे आपल्याकडे 2 BHKचे 2 ऑप्शन आहेत, 3 BHKचे 3 ऑप्शन आहेत. टोटल एका मजल्यावर फ्लॅट जे असणार आहे ते 5 आहेत. तर यामध्ये हा एक सर्वांना आवडणारा ऑप्शन म्हणजे मास्टर बेडरूममध्ये आपल्याला आहे जकुझी बाथटब, जे जॅग्वारचं आहे. इतका सुंदर हा पाण्याचा फुल ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक आहे. शॉवरचे ऑप्शन्स आहेत भरपूर सारे त्यामध्ये. अजून हे तर बेसिक आहे, बट त्यानंतरही डिझायनिंग आणि इंटिरियरचा पार्ट जो आहे त्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आपण या टॉयलेटमध्ये तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर आपण पाहूया बेडरूम. तरी हा तर फक्त टॉयलेटचा भाग होता. त्यानंतर तर हा जसं लिव्हिंग रूम जो आहे, इतका सुंदर आणि स्पेशियस बेडरूम जो आहे तो आपण आता पाहताय स्क्रीनवरती, जिथे तुमचं स्लायडिंग वॉर्डरोब राहतो आहे. बाल्कनीचा हा भाग आहे. इथे बाल्कनीच्या बाहेरसुद्धा स्पेस, बेडरूममध्ये सुद्धा स्टडी टेबलची ही जागा दिलेली आहे. त्यानंतर आता हा जसा आपण पाहिला सेकंड मास्टर बेडरूम, आता आपण वळूया आपल्या लास्ट आणि थर्ड मास्टर बेडरूममध्ये. हे 1, हे 2, जाऊया आपण आपल्या थर्ड मास्टर बेडरूममध्ये, जे इथे तुम्ही चिल्ड्रन बेडरूमही म्हणू शकता. बट बेडरूमची साईज खूप मोठी आहे, व्ह्यूही खूप छान आहेत. फ्लॅट पाहिला की तुम्हाला आवडेल. येताना फॅमिलीसोबत या, चेक देऊन जाल. इतका हा सुंदरसा हा फ्लॅट. इथे बघू शकता त्या वॉर्डरोब राहतो, एक क्वीन साईज बेड आहे आणि बाल्कनी आहे. बाल्कनीचा हा ॲडव्हान्टेज तुम्हाला आहे. सिटी हिल व्ह्यू असल्यामुळे बाल्कनीचा जो पुरेपूर उपयोग जो आपण आहे तो या फ्लॅटमध्ये करू शकता. सुंदरसा हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे.
त्यासोबत आता आपण जो फ्लॅट पूर्ण पाहिला, एक हा इलेक्ट्रिक व्हॅक्यूम जो रोबोट आहे हा तुम्हाला दाखवायचा राहून गेलेला. जसं आपण घर थोडाही घाण झाला तर लगेच हा आपला ॲक्टिव्ह होऊन जातो आणि त्यासोबत घराची साफसफाई जी आहे इतक्या सुंदर घराला तर नक्कीच हा मॉप लागणार आहे.